मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेतील युवक युवतींना मानधन मिळण्यास विलंब, NSUI आक्रमक। मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सोलापूरमध्ये मानधन तत्वावर भरती करण्यात आलेल्या युवक युवतींचा दुसरा महिना संपत आला तरी मागील महिन्याचं मानधन अद्यापही शासनाकडून देण्यात आलेलं नाही। याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत होती। यानंतर युवक युवतीने NSUIचे जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांना संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा परिषदेचे CEO, डेप्युटी CEO तसेच कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे मानधन मिळण्यास उशीर झाला असं निदर्शनास आलं। यावर CEO व डेप्युटी CEO वर तसेच कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी तात्काळ पुढील प्रक्रिया राबवली व लवकरच मानधन अदा करण्याचं आश्वासन दिलं। NSUI सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांनी तात्काळ दिवाळी सणाच्या अगोदर त्यांचे मानधन अदा न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। यावर युवक व युवतींमधून समाधान व्यक्त करण्यात आलं। मी त्यांच्या संग मला बोलायला तरी पाहिजे ना सर। मला काय बोलत नाही, बोलण्याचं काय विषय त्याच्यावर काय अडलं सांगा। आम्ही तिथं चाललोय, तुम्ही तिथं आमच्या सोबत चला। आम्ही तिथं चला म्हणतोय ना सर। मी चैतन्य घोडके, सोलापूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष। मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने भरती केली। सरकारी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी सामावून घेतले। त्या कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा पगार अजूनही मिळाला नाही। संबंधित विभागात आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आलो असता जिल्हा परिषदेमध्ये 55 कर्मचारी भरती केले। त्या कर्मचाऱ्याला सप्टेंबर महिन्याचा पगार आज तक झाला नाही। आज 23 तारीख आहे, आज महिना होऊन 23 दिवस झाले तरी त्यांना पगार मिळाला नाही। या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली। त्यानंतर कौशल्य विकास विभाग जो नारदपूर मैदानीत आहे तिथे आम्ही गेले असता तेथील सहाय्यक आयुक्तांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तर दिली। यानंतर संबंधित विषयासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम व CEO जंगम साहेब यांना जाऊन सविस्तर भेटून चर्चा केली। त्यानंतर असं दिसून आलं की कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हे वेळेवर अटेंडन्स न पोचल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचे ह्या ज्या लोकांना संधी मुख्यमंत्र्यांनी रोजगाराची संधी दिली त्यांना पैसे मिळाले नाहीत। ही कर्मचाऱ्यांची चूक असून या संदर्भात COने आश्वासन दिले की लवकरात लवकर यांचे अटेंडन्स घेऊन यांचे सर्व प्रस्ताव पुढे सादर करून 2 दिवसामध्ये त्यांचा विषय मार्गी लावणार म्हणून सांगितलं। 2 दिवसात जर अटेंडन्स स्टायफंड नाही मिळाला तर आपली भूमिका काय असेल? जर 2 ते 3 दिवसामध्ये हा विषय जर मार्गी लागला नाही तर NSUIच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या प्रशासनाला जागा करण्यासाठी करण्यात येईल। आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी जी मुख्यमंत्री युवा रोजगार योजना आणली ही फक्त घोषणा आश्वासन देण्यापुरतं युवकांची फसवणूक करण्यापुरतं आणली का असा प्रश्न इथे प्रशासनामुळे उपस्थित होत आहे।